महत्वाची बातमी नारायण राणेंसंदर्भातली बातमी समोर येते। नारायण राणे 19 एप्रिलला अर्ज भरतायत। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीच माहिती दिली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे उमेदवार होणार का हे पाहायचंय। भाजपचं सरकार येणार असल्याचं राणे म्हणतात। मात्र या जागेवरून रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरचा उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाही। मात्र आता नारायण राणे 19 एप्रिललाच उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं स्पष्ट करतायत। त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नारायण राणे 19 एप्रिलला अर्ज भरतायत। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीच ही माहिती दिली आहे। उमेदवारी अर्ज केव्हा दाखल होईल? 19 ला सकाळी 11 वाजता। उमेदवारी अर्ज केव्हा दाखल होईल? 19 ला सकाळी 11 वाजता। उमेश परब सध्या आपल्या संपर्कात आहेत। उमेश, थेट विधान केलेलं, थेट माहिती दिलेली आहे नारायण राणे यांनी झी24 तासशी बोलताना। नेमकी उमेदवारी नक्की झाली आहे नारायण राणेंची, काय समजायचं? 19 ला नक्कीच मागील काही दिवस एकीकडे किरण सामंत आणि एकीकडे नारायण राणे हे दोघेही इच्छुक होते आणि दोघंही आपण उमेदवार लढवणार यावरती ठाम होते। मात्र आज वेंगुर्ला येथे नारायण राणे एका राम मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आले होते आणि त्याच वेळी ज्यावेळी पत्रकाराने प्रश्न विचारला त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण 19 तारीखला जो आहे तो अर्ज या ठिकाणी दाखल करणार सकाळी 11 वाजता रत्नागिरी येथे दाखल करणार आहोत असं सांगितलंय। त्यासोबत आज सकाळपासूनच इथला जो स्थानिक मीडिया आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाजपा कार्यकर्ते हे रत्नागिरी जाणार आहेत आणि त्या ठिकाणी नारायण राणे हे अर्ज दाखल करण्याचे अशा चर्चा देखील मोठ्या प्रमाणात झालेल्या होत्या। मात्र आता नारायण राणेंनी खुद्द स्वतःहून त्या ठिकाणी आपण उमेदवारी अर्ज दाखल करायचं सांगितलंय आणि आता हळूहळू जी नेमकं सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नेमका कोणता मतदार असणार आहे, नेमका कोणता उमेदवार असणार आहे या चर्चेने आता हळूहळू पूर्णविराम मिळताना पाहायला मिळतो। धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।